नमस्कार मित्रांनो, आज आपण पोस्टामध्ये फॉर्म भरताना येणाऱ्या आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे सोल्युशन्स, त्यानंतर ए टू झेड सुरुवातीपासून येणारे फॉर्म भरताना पासून येणारे प्रॉब्लेम ते पार प्रिंटआउट काढेपर्यंत येणारे प्रॉब्लेम आज आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती घेऊ. तर चला सुरुवात करू. तर पहा, आपण सुरुवातीला फॉर्म भरत असताना आपण मोबाईलवरही भरू शकतो आणि मी कायम मोबाईलवरच भरत असतो. तर असं आहे की सुरुवातीलाच आपल्याला लिंक भेटली हरकत नाही, लिंक भेटना गेली तर सरळ माझी नोकरी या वेबसाईटवर जा, त्या वेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय तिथून क्लिक करा. सरळ तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. आपण जर साधं सर्च करत असाल तर आपल्याला गेल्या वर्षीची 2025ची लिंक भेटत असेल, पण माझी नोकरीवर ह्याच्यावर जाऊन वेबसाईटवर जाऊन तिथून अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर हे जाहिरात पहा आणि तिथून अप्लाय ऑनलाईन करा. सरळ तुम्हाला नवीन वेबसाईट भेटून जाईल. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही काय करा की आपला इकोग्निटो ब्राउझर जो क्रोमला असतो किंवा फायरफॉक्सला सर्वांना असतो, ओपेराला असतो, तो ब्राउझर सुरुवातीला तुम्ही ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर माझी नोकरी वेबसाईटवर जा, तिथून ऑनलाईन अप्लायला क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन आणि रजिस्टर हे दोन्ही तुम्हाला पर्याय दिसतील. इकोग्निटो ब्राउझर वापरल्यामुळं काय होतं तर सहज आपला जो पेजचा टाईम आहे म्हणजे एक्सपायर व्हायचा तो वाढतो आणि आपल्याला नाहक जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज येतात किंवा आपला जो चलत नाही आहे पेज किंवा इंटरनेटचा त्रास होतो, म्हणजे वीक कनेक्शन दाखवतं, लो दाखवतं, हे सर्व त्या इकोग्निटो ब्राउझरमुळं होत नाही. तर चला मग आपण आता पुढची स्टेप पाहू. जेव्हा आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पासवर्डसुद्धा येऊन जातो. पासवर्ड आल्यानंतर पुन्हा आपण त्याला नवीन सेट करून घ्यायचा. नसेल तर आपल्याला ऑलरेडी सेट न्यू पासवर्ड म्हणून आलेला असतो, तो पासवर्ड आपण घ्यायचा, डबल लॉग इन करायचा. त्यानंतर मग आपला जो बोर्ड आहे सर्कल व्यवस्थित निवडायचं आणि बोर्ड निवडायचं. बोर्ड निवडत असतेवेळी आपल्याला 10वीच्या मार्क मेमोवर आपल्या बोर्डाचं नाव व्यवस्थित दिलेलं असतं, तेच नाव पाहून तिथं बोर्ड सिलेक्ट करा, अन्यथा तुम्हाला परेशानी होऊ शकते. त्यानंतर सर्व फॉर्म भरत असतेवेळी प्रत्येक गाव वेगवेगळे असतात, याची तुम्ही दखल घ्या किंवा एखादी 1-2 वेळेस एकसारखेच सुद्धा असू शकतात गाव, तर त्याला तुम्ही एकालाच क्लिक करा, डबल क्लिक करू नका. कारण तुम्हाला पुन्हा सबमिट करायच्या वेळेस तुम्हाला डबल ग्लिच येतो की हा तुम्ही डबल गाव निवडलेला आहे किंवा पसंतीक्रम डबल निवडलेला आहे.